बोला बोला मी जरा बोलू का? बोला बोला. मी बोलू का जरा? हां, गेल्या 3-4 वर्षापासून जो संमेलनाध्यक्ष असतो, म्हणजे मला वाटतं उत्तम कांबळे जेव्हापासून जेव्हा संमेलनाध्यक्ष झालेले होते तेव्हापासून संमेलनाध्यक्षांनी महामंडळाच्या प्रत्येक मीटिंगला यावं, आपले विचार मांडावेत, महामंडळाला मार्गदर्शन करावं, अशी आमची भूमिका आम्ही मांडलेली आहे. त्याप्रमाणे संमेलनाध्यक्ष आमच्या मीटिंगच्या वेळी बहुतांशी हजर असतात. डॉक्टर माधवी वैद्य, मला आता एकच सांगा, एकच नाही, मी ऐकतोय महामंडळाच्या संमेलनाचा मला एकच सांगा, आता आपण ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी करता आहात, तुम्ही चांगलंच करता आहात. साहित्य महामंडळाचं खरंच काही चुकतंय असं तुम्हाला वाटतं का मनापासून, की काहीच चुकत नाही असं तुम्हाला वाटतं? सासवडच्या संमेलनापासून मी माझी निरीक्षणं ही महामंडळाच्या समोर नोंदवते आहे. असं बघा तुम्ही की प्रत्येक वेळी जेव्हा काही आपण काम करतो त्याला जेव्हा सामाजिक कंगोरा असतो तेव्हा प्रत्येक कामामध्ये ते काम 100% बरोबरच असतं असं म्हणणं हे चुकीचं आहे. किंवा दुसरं मी असं म्हणेन की चुका ज्या होतात त्याचं जर नीट आत्मपरीक्षण केलं आणि त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये सुधारणेला वाव आहे. बरोबर, सुधारणेला वाव आहे. डॉक्टर माधवी वैद्य दुखणं बरोबर. मी तुमच्याकडे येतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, मी येतो. हां, आपल्याकडे वेळ कमी आहे, मी येतो, कारण दुखणं खूप वाढलं आहे आणि खूप चांगल्या वैद्यांची गरज आपल्याला खरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणार आहे. आपल्यासोबत प्रकाशक असणारे अरविंद पाटकर आहेत, मनोविकास प्रकाशनाचे प्रकाशक आहेत अरविंद पाटकर. अरविंद पाटकर, ज्या साहित्य संमेलनांच्या बद्दल अनेक समर्थनाचे आणि आक्षेपाचे मुद्दे असतात, समर्थनाचे जे अनेक मुद्दे आहेत त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की या संमेलनांच्या निमित्तानं पुस्तकं खपतात आणि पुस्तकं खपत असतील तर अशी संमेलनं घेण्यामध्ये गैर काय, असा काय मुद्दा असतो? तुम्ही प्रकाशक म्हणून या संमेलनाकडे कसं बघता, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आता घुमानमध्ये कितपत पुस्तकांची विक्री होईल, कसं बघता? घुमान साहित्य संमेलन झाल्यापासूनच मराठी प्रकाशक संघटना आणि मराठी प्रकाशक प्रामुख्याने नाराजी व्यक्त करत आहेत. ही नाराजी यासाठी आहे की महामंडळाचेच लोक म्हणत आहेत की घुमानला एकही मराठी माणूस नाही, आणि जिथे मराठी माणूस नाही तिथे यांनी संमेलन का घ्यावं हे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. दुसरं असं की आत्तापर्यंत संमेलनानं जी झाली त्याला त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रणानुसार ती संमेलन होती. घुमानचं आमंत्रण दिलं कोणी? पुण्याच्या एका संघटनेने दिलं, NGO संस्थेने दिलं. आता उद्या सकाळी जे आज असं म्हणतात की एक उद्योगपती हे संमेलन यशस्वी करण्यासाठी पैसे खर्च करतायत, उद्या दुसऱ्या उद्योगपतीने असं सांगितलं की बिहारमध्ये आपण संमेलन घेऊया, परवा तिसऱ्या उद्योगपतीने सांगितलं आपण तामिळनाडूमध्ये आम्ही खर्च करतो, तामिळनाडूमध्ये संमेलन घ्या. म्हणजे मराठी माणूस आहे की नाही ह्याचा विचार न करता तिथे संमेलन घेतात. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या संमेलनामध्ये लाखो लोकांनी सहकार्य केलेलं आहे, लाखो वाचक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पुस्तकांची कोट्यावधीची उलाढाल झालेली आहे. घुमानला असे किती लोक जाणार आहेत? इथून वराड घेऊन जाणार आणि तिथे लग्न लावणार, ह्याच्या पलीकडे काय करणार आहेत? आणि परत सगळ्यांवर दबाव काय आणतात? शरद पवारांचा पाठिंबा आहे, उद्धवजी ठाकरेंचं सहकार्य आहे, ह्या मोठ्या लोकांची नावं घेऊन साहित्य संमेलनाचं ते प्रेशर आणण्याचं काम साहित्य महामंडळ करतं आहे. आता माधवी वैद्य असं म्हणत आहेत की तुम्ही आम्हाला लेखी द्या. मराठी प्रकाशक परिषदेने त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे. संमेलनात प्रकाशकांना तुम्ही कशा प्रकारची वागणूक देता त्याबद्दल सविस्तर पत्र दिलेलं आहे. 14 सप्टेंबर रोजी आमच्या कार्यकारिणीच्या मीटिंगनंतर आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ असं सांगितलं होतं. आजपर्यंत त्यांनी आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही. आणि गुमानला जाऊन मला आपल्या सरांबद्दल खूप आदर आहे आणि त्यांनी हे संमेलनाचे अध्यक्ष झाले, मी त्यांचं अभिनंदन करतो. पण मोरे सर त्या ठिकाणी आपलं भाषण कुणासमोर करणार आहेत? म्हणजे एकतर मोरे सरांना आता गुरुमुखी शिकावी लागेल तर त्या पंजाबी लोकांना त्या ठिकाणी समजेल, नाहीतर त्या संसदेमध्ये जसे अनुवाद करणारे असतात कानाला लावून
तशी काहीतरी व्यवस्था करावी लागेल, म्हणजे हे मराठीतून बोलतील आणि त्यांना पंजाबीमधनं तिथे काहीतरी समजेल. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला आपण अध्यक्ष करतो आणि ते कुठे नेतो, तर ज्या रेल्वे गाडीतनं आणि पवार साहेबांनी विमानाची व्यवस्था केलेली आहे त्यातनं जाणाऱ्या लोकांसमोर मोरे सर बोलणार आणि त्या ठिकाणी जे कोणी प्रकाशक पुस्तकं लावणार ते पंजाबी लोक घेऊन ते पुस्तकं बघणार आणि ती मराठी पुस्तकं खरेदी करणार. म्हणजे काय ह्याचं आहे, म्हणजे विश्व साहित्य संमेलनाला सुद्धा तुमचा मुद्दा पोहोचला. राजन खानांना काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी बोलायचं आहे. राजन खान बोला. नाही, मला पाटकरांचा दृष्टिकोन पुस्तक विक्रीच्या बाजूनं बरोबर वाटतोय, पण दुसरी एक बाजू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फक्त पुस्तक विक्रीसाठी घेतलं जात नाही, हे कृपया लक्षात ठेवलं पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अनेक उद्देश आहेत, त्यात वैचारिक उद्देश सुद्धा आहे. आणि घुमानबद्दल तुम्हाला सांगायचंय, घुमानला एक मराठी माणूस राहतो गेली 800, 900, 1000 वर्ष. त्याचं नाव संत नामदेव बाबा. हे संमेलन पुस्तकं विकली जातील, इथून मराठी माणसं शेकड्यांनी हजारोंनी येतील. पाकिस्तानातनं मराठी माणसं यायला निघालीत या संमेलनाला. तुम्ही या संमेलनाकडं सेतू म्हणून सुद्धा पाहू शकता. दुसरी गोष्ट, घुमान हे हिंदू, मुसलमान आणि शीख या समाजाच्या एकीकरणाचं ठिकाण आहे. नामदेवाची आठवण करण्यासाठी आपण चाललेलो आहोत, आपण विसरलेलो आहोत. तर एक संमेलन त्याच्यासाठी गेल्या संमेलनात कोट्यवधी कमावलेले आहेत. महामंडळ पुढच्या वर्षी पुन्हा कोट्यवधीची संधी देणार आहे. त्यामुळे एखाद्या संमेलनाला पैसे नाही मिळाले तर तुमची वैचारिक बांधिलकी, ज्या संत साहित्याचं नाव घेऊन आपण मोठे होतो, वैचारिक बांधिलकी म्हणून चला ना हो. ते विमानानं जाणारे जातील, उद्योगपती येत आहेत वगैरे, हे अवांतर मुद्दे आहेत. तुमची बांधिलकी मराठी साहित्यिक गेल्या हजारभर वर्षातले जर असेल तर मग त्या बांधिलकीसाठी चला. दरवर्षी पैसेच कमवले पाहिजेत असं नसतं. आणि खपतील ना काही पुस्तकं, बरं तुमची पुस्तकं जाऊ दे ना, पंजाबी लोकांना कळू दे मराठी नावाची एक भाषा आहे आणि तिथं पुस्तकं निघतात म्हणून. आपण जरा उद्देश प्रत्येक वेळेस वेगवेगळे ठेवले पाहिजेत. घुमानबद्दल त्या आदरपूर्वकच आपण गेलं पाहिजे. असं नाही मी प्रकाशन व्यवसायातच आयुष्य काढलंय, मला माहिती आहे ते. एक वर्षी धंदा बुडाला तर अख्खा प्रकाशन व्यवसाय मराठीतला बुडत नाही. आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनावर प्रकाशन व्यवसाय अजिबात अवलंबून नाही. त्यामुळं अनेक ठिकाणं आहेत, अनेक विक्रेते आहेत, अनेक मार्ग. अरविंद बाटकर, राजन खानांचा मुद्दा असा आहे की व्यापक दृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीमध्ये जातीचं राजकारण होतं ते सोडून द्या, पण कमीत कमी साहित्य संमेलनामध्ये मात्र जात धर्म याच्या अनुषंगानं सेतू म्हणून विचार केला पाहिजे. काय पाटकर तुमचं म्हणणं आहे? नाही, आम्ही व्यापक पद्धतीनेच बघतो. म्हणजे इंदूरला साहित्य संमेलन झालं, बडोद्याला झालं, दिल्लीला झालं, इथे बेळगावला झालं, त्यावेळी मराठी प्रकाशक तिथे किती विक्री होईल आणि कशी विक्री होईल ह्या भूमिकेतून गेलंच नव्हते ना. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे, ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस पुस्तकं वाचक तिथे आहे, तिथे पुस्तकं घेऊन जाणं हे कामच आहे. आणि तिथे किती विक्री होते याची कधीच तमामी बाळगलेली नाही. पण जिथे मराठी माणूसच नाही, आणि राजन खान जे म्हणतात की एका वर्षाच्या विक्रीने प्रकाशक काही बुडत नाहीत, खरंच बुडत नाहीत. पण संत नामदेवांचं नाव घेण्यासाठी गुमानला जाण्याची जी संत नामदेवांचं घर हिंगोलीला सुद्धा आहे, तिथे का नाही तुम्ही विचार करत? तिथे का नाही? महाराष्ट्रात आहेत ना संत नामदेव, महाराष्ट्रातचे सुद्धा आहेत ना. मग त्या महाराष्ट्रात तुम्हाला आत्तापर्यंत आठवण का नाही झाली? एकदम गुमानलाच जाऊन आठवण कशी काय होती त्यांची, हेच मला कळत नाही. आणि राजन खान हे प्रकाशक आहेत हे जगाला माहिती आहे. ते उत्तम धंदा करतात हेही जगाला माहिती आहे. आमचं व्यापक विचाराच्या दृष्टिकोनातून म्हणतो की जिथे मराठी माणूस नाही तिथे तुम्ही हे संमेलन का भरवता? त्यांचं म्हणणं असं आहे की हिंगोलीमध्ये नामदेवांचं घर आहे किंवा अगदी अलिबागच्या अक्षीमध्ये जो शिलालेख आहे मराठीचा, याच्या अनुषंगानं काहीच पाहिलं जात नाही आणि बाहेर मात्र संमेलनं होतात. या मुद्द्याबद्दल आपण बोलत राहू. आता आपल्यासोबत विनायक पाचलग आहेत. विनायक पाचलग हे समानधर्मी साहित्य संमेलन घेतात.
समानधर्मी साहित्य संमेलन घेणारा जो गट आहे त्या गटाचे सदस्य आहेत. मला मुद्दाम सांगायचं असं की मगापासून लेखी द्या हे जे मुद्दे सुरू आहेत, इथे मात्र फेसबुकवर आणि व्हॉट्सॲपवर जमलेल्या तरुणांनी एकत्र येऊन साहित्य संमेलनाचा एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी गेल्या वर्षी अलिबागला, यावर्षी पुण्यामध्ये, आता आणखी कुठे अशी 3 संमेलनं घेतलेली आहेत. त्या संमेलनाचा प्रयोग काय हे विनायक पासलक सांगा, म्हणजे जरा तरुण पिढीशी नातं कसं जोडायचं हे आमच्या साहित्य व्यवहारातल्या लोकांच्या लक्षात येईल. विनायक पासलक बोला. जरूर. साधारणतः 2.5 ते 3 वर्षापूर्वी एकाच विचाराची किंवा एकच आवड असणारी काही माणसं फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून एकत्र आली, ज्याला आपण खऱ्या अर्थानं समानधर्मी असं नाव दिलं. याच्यामध्ये कोणी सामाजिक कार्यकर्ता होता, कोणी डॉक्टर आहे, कोणी माझ्यासारखा अगदी नवतरुण आहे, पण आमच्या सगळ्यांचा समान धागा एक होता की आम्हाला एक्सप्रेस व्हायला, म्हणजे व्यक्त व्हायला, लिहायला आणि एकमेकांशी चर्चा करायला आवडतं. त्या जाणीवेतनं मग व्हॉट्सअप सारख्या नव्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणं, चांगल्या लेखांची, चांगल्या विचारांची आदान प्रदान करणं, फेसबुकवरती जे पेज आहे आणि जो ग्रुप असतो त्याच्यावरती गप्पा मारणं, त्याच्यातून एक अनामिक बंध तयार झाला. आणि या बंधाचं मूर्त रूप म्हणजे पहिल्यांदा अलिबागला आणि त्यानंतर पुण्याला अशा 2 परिषदा, 2 संमेलनं झाली, ज्याला आपण कदाचित स्तंभ विषय परिषद असं म्हणू शकतो. यातले कित्येक जण हे वेगवेगळ्या वृत्तपत्रातून स्तंभ लेखक म्हणून लिहित होते, त्यामुळे कदाचित स्तंभ हे नाव समोर आलं. पण एक लक्षात घ्या की जेव्हा आम्ही लोक, कदाचित आमची संख्या ही 70-80 किंवा 50-60 अशी असेल, पण अशी लोक एकत्र जमतात आणि 2 धन्यवाद विनायक, तुमचा मुद्दा पोहोचलाय. दुर्गेश सोनार आपल्या सोबत आहेत, नव्या पिढीचे अतिशय दमदार कवी आहेत दुर्गेश सोनार. दुर्गेश, आता विनायक पासलक काय म्हणतात ते आपण बघितलं की खरंच आता नव्या पिढीला साहित्याची माध्यमं बदललेली आहेत. आता ब्लॉग्स आहेत, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, बाकीचे ई-बुक्स आहेत, अशा वेगवेगळ्या माध्यमातून साहित्याशी कनेक्ट एकीकडे तरुणाई होते आहे आणि दुसरीकडे आपल्या साहित्य व्यवहाराचं नेतृत्व करणारे लोक मात्र त्याच लेखी, पोस्ट, टपाल याच्यातनं बाहेरच पडायला तयार नाहीत. एकूण तरुणांना जर जोडून घ्यायचं असेल साहित्य संमेलनाशी तर काय करायला पाहिजे दुर्गेश? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कारण मुळात आता साहित्य व्यवहार जर म्हटलं, आपण लिहितो कशासाठी आणि कोणासाठी, हा खरं म्हणजे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तरुण पिढीला साहित्याकडे आणायचं असेल, म्हणजे एका बाजूला आपण मराठी भाषेच्या अस्तित्वावरती चर्चा करतो, साहित्याच्या दर्जाविषयी चर्चा करतो, संमेलनाच्या उपयुक्ततेविषयी चर्चा करतो, असं सगळं असताना यातला जो मुख्य घटक आहे तरुण, त्याला या संमेलनामध्ये म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये तरुण विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कसं सहभागी करून घेता येईल याचा विचार खरं म्हणजे महामंडळाने करायला पाहिजे. त्यासाठी एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे प्रतिभा संगम नावाचं जे साहित्य संमेलन विद्यार्थ्यांसाठी चालतं ते फार महत्त्वाचं आहे. कारण ते तिथं साहित्य संमेलन जरी असलं तरी ते एक कार्यशाळेचं स्वरूप आहे. त्यामध्ये विद्यार्थी साहित्यिक स्वतः असतात, त्यांच्या कथा, कविता, ललितलेख याच्यावरती त्याचं सादरीकरण होतं आणि जे मान्यवर सगळे साहित्यिक आहेत ते त्यांना त्या अनुषंगानं कुठे ना कुठे मार्गदर्शन करतात. 3 दिवसाचा सगळा तो उत्सव असतो. असं कुठंतरी स्वरूप जर अखिल भारतीयचं पण झालं आणि तरुण चेहरे अखिल भारतीयच्या व्यासपीठावरती आपल्याला दिसायला लागले तर मला वाटतं मराठी साहित्याचं जे ज्याला अभिसरण म्हणू त्यासाठी फार महत्त्वाचं योगदान त्यासाठी महामंडळ देऊ शकतं. तरुणांना कुठे ना कुठे संधी मिळाली पाहिजे. महामंडळामध्ये असलेले लोक असतील किंवा निमंत्रित साहित्यिकांची आपण जर यादी पाहिली तर त्यात तरुण चेहरे किती आहेत हा पण मुद्दा फार विचारात घेण्याचा.